पहिले षटकात उत्कर्ष पाटील ज्याने मात्र आता माईक ठेवून चेंडू घेत आहे हातामध्ये मैदानाच्या आतमध्ये सज्ज षटकातील पहिला चेंडू याच फटका सजवला आहे क्षेत्ररक्षण आहेत हर्षद भैर ऑफसाईडच्या दिशेने परत एक धावा परिपूर्ण होणार संघाच एक धावेने खातं खोलेल एक चेंडू एक धावा ऑन दी स्कोर लागल्याच त्यात येणारा चेंडू हा दुसरा पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकला प्रत्यावेश आता मात्र हा काही कमायचा चेंडू हाताळला अपील मात्र पंचांकडे केले होते विकेटचे बरं अपील फेटाळून टाकलंय आता मात्र येतो डॉट चेंडू दोन चेंडू एक धावा ऑन दी स्कोर लागल्याच त्या येणारा चेंडू तिसरा पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक प्रथमेश हो आता बॅटचे गाडा घेऊन यष्टाने थोडी चुकी होते मात्र जिका मात्र झेलबॅट घ्यायचा प्रयत्न होता प्रथमेशला पाठवून दिले असता पण क्रिकेटमध्ये जरदरला महत्व आहे तोपर्यंत एक धावा डिक्लेअर झोन करत होते एक धावेने धावसंख्या सरसावेल आणि ते बसेल 2 या धावसंख्येवर 3 चेंडू 2 धावा ऑन दी स्कोर येणार चेंडू हा चौथा पुन्हा एकदा याच फटकाचा टॅप करायचा प्रयत्न गोलंदाज स्वतः येतात कोणतीही चूक न करता आता मग ते पुण्याचे डॉट चेंडू पुण्याचा 5वा चेंडू मार्ग असतं यास आता फटका सजवला क्षेत्ररक्षण आहे त्यांना शुभम भैर कोणतीही चूक न करता हिट खेळायचा प्रयत्न होता पण आता मात्र येतो डॉट चेंडू धावसंख्या स्थिरवल्या ती 2 या धावसंख्येवर येणारा चेंडू हा शेवटचा मार्ग असेल शेवट चेंडू पुण्याची मार्ग असता रुपेश फटकाचा प्रयत्न कौशल भोयर येतात थोडंसं फंबल होतोय तोपर्यंत एक धावा परिपूर्ण होणार एक धावेने धावसंख्या सरसावेल त्या बसेल 3 या धावसंख्येवर षटक संपतंय 3 एक षटकाने धावसंख्येचा विचार केला ते बसेल 3 या धावसंख्येवर दुसऱ्या टक्केवरती कौशल वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरा पहिल्या षटकाने धावसंख्येचा विचार केला फक्त 3 धावा खर्च केल्या अतिशय सुरेख गोलंदाजी केली पहिल्या षटकातील उत्कर्ष म्हणला आता मात्र पहिल्या चेंडूवर रुपेशने आक्रमण केलंय आणि पहिल्या चेंडूवर येतोय सीमा रेषे पार येतोय चौकार इनटू द गॅप आता मात्र 4 धावेने धावसंख्या सरसावेल आणि ते पुचल मात्र 7 या धावसंख्येवर पहिल्या चेंडूवर चौकार टोकला सुराच्या पुण्याचा फटकाचा चावलाय आता मात्र रुपेशला बॅक थ्रू टाकून कॉल गोलंदाजाने केला कमबॅक आणि रुपेशला पाठवून दिलं तंबूच्या आसऱ्याला OUT आउट विकेटचं बटन चला स्पीडअप करायचं लक्षात असू द्या टायमर लावलेला आहे नवीन फलंदाज येतो कौशल कौशल टू कौशल जिकडे गोलंदाज देखील कौशल आता नवीन फलंदाज येतो कौशल कौशल टू कौशल काय करतोय कौशल गोलंदाजी कशी करतोय कौशल आणि एका साईडला दुसरा नवीन फलंदाज येतोय कौशल लेफ्ट हँड फलंदाज षटक दुसरा चेंडू पुण्याच्या मार्गास तिसरा चेंडू आता मात्र असेल यस बॅटच्या कार्यक्रम डिक्लेअर झोन करत जातो चेंडू सिंगल धावसंख्या सरसावेल आणि ते पोचेल मात्र 8 या धावसंख्येवर 3 चेंडूचा खेळ जपला येणारा चेंडू असतील ते 3 आणि चौथा चेंडू मार्ग असता आता मग स्ट्रायकरचा प्रथमेश पॅराडाइज संघ धीरज पाटील अर्थात यांना कॉन्टॅक्ट करायचं लक्षात असू द्या पॅराडाइज संघ लाल्या यांना कॉन्टॅक्ट करायचं लक्षात असू द्या मैदानाच्या आतमध्ये बघितलं एक धावसंख्या सरसावली ती पोचली 9 या धावसंख्येवर आता मात्र यास फुलटॉस चेंडू आक्रमण करायचा प्रयत्न रनआउटची दाट शक्यता यास आता मात्र रनआउटची संधी आणि अंपायर सांगितलं आउट
आता मला फलंदाज पाठवून दिलं कौशलला तंबूच्या आसऱ्याला. हिट इज द गॉन आणि विकेटचं पतन होतंय. चला स्पीडअप करायचं टायमर लावलं लक्षात सुद्धा. यस नवीन फलंदाज जो चिराग मैदानाच्या आतमध्ये जे काही कौशलच्या गेल्यासाठी येतोय. आता मग चेंडूचा विचार केला शेवटच्या मार्कच असेल. आता स्ट्राईकचं प्रथमेश ऑन स्ट्राईक शेवटच्या पुढच्या मार्गाचा धावसंख्या विचार 9 धावा ऑन दी स्कोर लागल्याचं त्यात आणि फटका सजवला आहे आणि बॉल चालला इन टू द गॅप सी मा रेश पार येतोय चौकार. धावसंख्या 4 फ्लाय आणि ती पोचली 13 या धावसंख्येवर. 2 षटकाचा खेळ संपला. येणार षटकाचे 2. चला स्पीडअप करा. 3.5 मिनिटात एक षटक पूर्ण करायचं आहे. लक्षात सुद्धा आईबोंडी धनसर संघ आपल्या 3.5 मिनिटामध्ये एक षटक पूर्ण करायचं आहे. 30 षटक शुभम वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरा चला स्पीडअप करायचा आहे. आईबोंडी धनसर संघ आपल्या 3.5 मिनिटाचा. यस आता मात्र येतो वाईट चेंडू. पहिला चेंडू अतिरिक्त धाव म्हणजे सुरुवात होते. एक धावेने धावसंख्या सरसावली ती बसली 14 या धावसंख्येवर. पुण्याच्या एकदा पहिला चेंडू मार्गस्थ. यास स्वीप्ट करण्याचा प्रयत्न होता. बॉल मात्र अंगा चेंडू आदळतोय. आता मात्र यष्टे कोणतीही चूक न करता येतोय डॉट चेंडू. यस खेळाडू कसे अतिरिक्त कोणीही बसू नका. 7 प्लेयर फक्त बसले जातील. 2 खेळाडू आपल्या मैदानाच्या आत बसेल. 10वा खेळाडू हा कॉमेंट्री बॉक्समध्ये असेल. लक्षात असू द्या जर कोणी आढळल्यास तर टीमला पेनल्टी देण्यात येईल 3 रनाची. लक्षात असू द्या. आता मात्र यस बॅटशी कडे घेऊन बॉल चालाय डिक्लेअर झोनकडे. सगळ्या 1 फ्लाय. जर आपल्या समोरच्या टीमने ऑब्जेक्शन घेतला खेळाडू कक्षामध्ये अतिरिक्त खेळाडू दिसले असता तर समोरच्या टीमने ऑब्जेक्शन घेतला तर आपल्याला पेनल्टी देण्यात येईल. लक्षात असू द्या. धावसंख्ये विचार करते 15 या धावसंख्येवर. चौथा चेंडू मार्गस्थ. पुन्हा एकदा या शिवशर्करला फटका सजवलाय पण बॉल मात्र चाललाय सीमा रेषे पार. इथे चौकार. प्रयत्न तर सुंदर केले होते पण बॉल मात्र म्हणेल की मी चौकारासाठी चाललोय. ड्राईव्ह तो लगावली होती कौशल भुईरने पण थोडस लांबून राहिले. आता मात्र पुन्हा एकदा या 4 धावसंख्या सरसावली बसली 19 या धावसंख्येवर. यस यावेळी फटका सजवला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण रनची दाट शक्यता. तोपर्यंत एक धावा परिपूर्ण होणार. सुंदर क्षेत्ररक्षण कौशल भुईर ऑनसाइड रिझने आपल्या संघासाठी करतोय. अतिशय सुंदर 1 धावेने धावसंख्या सरसावेल आणि ते पोहोचेल 20 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू मार्गस्थ असेल. आता मात्र पुण्याच्या बॅटच्या गाड्या घेऊन यष्टक सुद्धा येतात. तोपर्यंत येतो डॉट चेंडू. षटक संपते. 3 षटकाखेर धावसंख्या विचार केला त्या पोचत्यात मात्र 20 या धावसंख्येवर. तिसरं षटक संपतंय. चौथा षटक हर्षद भुईर वैयक्तिक पहिल्या संघासाठी चौथा चढा स्पीडअप करा. षटकातील पहिला चेंडू सामना करतो प्रथमेश. ज्यामध्ये 6 चेंडू 11 धावा आपल्याला फळीने ठोकल्यात. येणारा चेंडू पहिला चेंडू मार्गास. या फुलटा चेंडू आक्रमण केलाय मोहित कोणतीही चूक न करता. येतोय डॉट चेंडू. पहिला चेंडू येतोय डॉट. मोहितने अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण केलं मात्र येणारा चेंडू पुढचे दुसरा चेंडू मार्गास असेल. यावेळेस
इन टू द गॅप बॉल चाललाय सीमा रेषे पार येतोय चौकार. धावसंख्या 4ने फ्लाय होईल आणि ती पोहोचेल. मात्र रिप्ले मध्ये जर बघितलं तर क्लासिकल फटका जिकडे मात्र क्षेत्ररक्षणा देखील चान्स नाही भेटला. या 4 धावेने धावसंख्या सरसावेल आणि ती पोहोचेल मात्र 24 या धावसंख्येवर. 2 चेंडूचा खेळ संपला. उर्वरित चेंडू 4 आणि तिसरा चेंडूचा मार्ग असता. तिसरा चेंडू आता मात्र यस नो चेंडू अंपायर दर्शन अतिरिक्त धाव. अचूक टप्पा टाकणं आपलं किती गरजेचं आहे. आपण फास्ट टाकून वेग टाकून मी सातत्याने म्हणत असतो वेग टाकणं उपयोग नसतो. आपल्याकडे अचूक टप्पा टाकणं तितकंच महत्वाचं असतं. चला स्पीडअप करायचं आहे. तेरा चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र फटका फसला आणि प्रथमेशला पाठवून दिला डगआउटला. इट्टीचं कॉन आणि होतोय विकेटचं पतन. पाठवून दिलं प्रथमेशला डगआउटला. 3 बॉल 25 बॅट्समॅन चला स्पीडअप करायचं आहे. फलंदाज लवकर पाठवायचं लक्षात असू द्या. चला नवीन फलंदाज अभिषेक येतोय. 3 चेंडूचा खेळ संपला. उर्वरित चेंडू असतील 3 धावसंख्येचा विचार केला त्या पोहोचल्यात मात्र 25 या धावसंख्येवर. धावा ऑन दी स्कोर. 3 विकेटच्या मोबदल्यात 14 चेंडू पुढे मार्ग असतं. नवीन फलंदाज अभिषेक. आता मात्र 9 चेंडू आक्रमण केलाय. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण मात्र बघायला भेटलं. ऑनसाइड रिझनला अगदी स्वतःला झुकवून टाकला शुभम भोईर. अफलातून क्षेत्ररक्षण म्हणता येईल. काय रिप्ले मध्ये जर बघितलं हो 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 अफलातून अफलातून स्वतः म्हणजे ती डेडिकेट आहे जी मात्र स्वतः गुणवत्ता आहे ती दाखवत असताना शुभम भोईर आपल्या संघासाठी. धावसंख्या 2 फ्लाय ती पोहोचल 27 या धावसंख्येवर. नो प्लस 1 धावसंख्या 27 वर पोहोचली. यस आता मात्र फटका फसला. आता मात्र चिरागला देखील पाठवून दिला बॅक टू डगआउट तंबूच्या आसऱ्याला. चला फलंदाज चला स्पीडअप करायचं लक्षात असू द्या. लक्षात असू द्या आयोजकांना विनंती आहे जो फलंदाज आउट होईल तोच फक्त डकआउटच्या दिशेने येईल. दुसरा जो नॉन स्ट्राईकला असेल किंवा फलंदाज असेल तो त्यासोबत यायचा ना लक्षात असू द्या. आता पुण्याची फटकाचा रनची दाट शक्यता तो बरं 1 धावा परिपूर्ण होणार. 1 धावेने धावसंख्या सरसावेल आणि ते पोचेल मात्र 28 या धावसंख्येवर. शेवटची मार्गस्थ असेल. कौशल भोईर ब्रँडिंग ब्रँड निसर्गाचा उभरता सुतारा चॉकलेट बॉय त्याने प्रत्येक शेवटी पुण्याची फटकाचा जो प्रयत्न ऑनसाइड रिझनला बॉल चाललाय चौकारासाठी. जी किंवा ताळमेळ जी घडली होती ती घडली नाही. जी बॉन्डिंग होती ती घडली नाही आणि याच कारणाने येतोय चौकार. धावसंख्या पोचली 32 या धावसंख्येवर. आपल्या फलंदाजीतून SD विनर संघाने बनवल्या 32 धावा आणि विजयासाठी आव्हान असेल 33 धावांचं टार्गेट असेल. टार्गेट ऑन 33. चला नेक्स्ट मॅच एका साईडला नवली आणि एका साईड बोईसर पॅकर्स. चला दोन्ही संघांच्या करण्यात विविध असेल या आपण टॉस बॉक्सवर टॉस उडवण्याकरिता. नेक्स्ट मॅच एका साईडला बघितलं तर नवली आणि एका साईडला बघितलं तर बोईसर पॅकर्स. दोन्ही संघांच्या करण्यात विविध या आपण इनिंग ब्रेकवर टॉस उडवून घ्यायचा आहे.
यस रोशन मोरे सरांच्या हस्ते आपण करूया नेक्स्ट मॅचचा टॉस. एक सर नवली आणि एक बोईसर पॅकर्स. कॅमेरा घ्या ना मला बंटी कुंभार. यस टॉस विनतोय नवली सांगा आणि चॉईस केलं क्षेत्ररक्षण. ऐकून घे रे. चला दोन्ही सलामीची फन दाच. एका साईडला शुभम भोईर एका साईडला हर्षद भोईर बंधूंची जोडी. चला चित्र सदून घ्यायचं आहे एस टी विनर्स संघ. विजयाचे टार्गेट असते 33 धावा. 24 मध्ये बनवायचे 33. दोन्ही सलामीची फलंदाजी करतो शुभम एका साईडला हर्षल आणि पहिले षटक करतो अभिषेक. षटकातील पहिला चेंडू ऑन स्ट्राईकला शुभम. चला स्पीडअप करायचं आहे. सातवा टायमन देखील ऑन होतोय. आता पहिला चेंडू आक्रमण केलं ऑन साईड रिझल्टला क्षेत्ररक्षण आहे तैनात. आता मात्र पहिला चेंडू डॉट. एक चेंडू 0 धावा ऑन दी स्कोर. येणारा चेंडू हा दुसरा पुण्याचा शुभम भोईर ऑन स्ट्राईक. आता मात्र पुण्याचा बॉल चाललाय. काय कमाईचा स्टॉप म्हणता येईल. जिकडे मात्र स्वतःला फेटाळून टाकलं होतं आपल्यासाठी स्वतःला झुकून टाकलं. रिप्ले मध्ये बघितलं तर अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. तसं काय एकली फ्लाय ती पोहोचेल. संघाचा खाता खोलता 1 धाब्याने. 2 चेंडू 1 धाबा ऑन दी स्कोर. येणारा चेंडू हा पुण्याचा तिसरा. आता मग स्ट्राईक दिसतो हर्षल. आता मध्ये पुण्याचा फटका सुचवलाय पण येतोय डॉट चेंडू. कुठल्या टीमला बोलायचं सिद्धी नाही. एकाला पण आवाज दिला तुम्ही. आता मात्र पुण्याचा फटका सुचवलाय. काय कमाईचा क्षेत्ररक्षण. अफलातून फटका सुचवला होता पण क्षेत्ररक्षण अफलातून टाळ्यांचा गजर होतोय. मात्र जिकडे जर बघितलं तर अफलातून क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. रिप्ले जर बघितलं तर फटका देखील सुरेख सजवला होता पण क्षेत्ररक्षण एकदम क्लासिकल झाला. जर बघितलं अफलातून क्षेत्ररक्षण झालं तिकडे तोपर्यंत 1 धावा परिपूर्ण झाल्या आणि 2 धावा धावसंख्या स्कोरगटावर लागल्याच आहेत. 4 चेंडूचा खेळ संपला. येणाऱ्या चेंडूचे 2 आणि 5वा चेंडू सुद्धा मार्गस्थ. ऑन स्ट्राईकला शुभम. यावेळेला फटका सजवलाय. बॉल चालले डाऊन द ग्राउंड. 1 बाउन्स 2 बाउन्स आणि सी मार रे शेपार. येतो शुभमच्या बॅटून येतोय चौकार. धावसंख्या 4 फ्लाय आणि ती पोचेल मात्र 6 या धावसंख्येवर. 5 चेंडू 6 धाबा ऑन दी स्कोर लागले आहेत. चला स्पीडअप करायचा टायमर ऑन आहे लक्षात असू द्या. चला स्पीडअप करायचा टायमर ऑन आहे. शेवटी पुण्याच्या मार्गात धावसंख्ये विचार करायचा 6 या धावसंख्येवर पोचतोय. आता मात्र यस बॅट शिकाडा घेऊन बॉल चाललाय डिक्लेअर झोन कडे. 1 धाब्याने धावसंख्या सरसावेल आणि ते पोचेल मात्र 7 या धावसंख्येवर. 1 षटकाचा खेळ संपला. धावसंख्येचा विचार करता 7 या धावसंख्येवर. विजयासाठी टार्गेट 33 धावांचं. धावसंख्या 1 षटकार ते 7 या धावसंख्येवर. चला टायमर ऑन लक्षात असू द्या. दुसरा षटक घेऊन येतोय तो विकास. दुसरा षटक घेऊन येतो विकास. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडू सामना करतो शुभम. यावेळेला यस बॅटची काढा घेऊन आता मात्र होतोय अगदी बॅटची काढा घेऊन चेंडू आदळला तो स्टंपला
आणि आता याच कारणामुळे शुभमला पाठवून दिलं. पहिली हादरा लागली आई बोबडी दलसारे या संघाला शुभम स्वरूपे आणि विकेट होत आहे. नवीन फलंदाज येथे उत्कर्ष पाटील मैदानाच्या आतमध्ये, ज्याने मात्र जर गोलंदाजीचा विचार केला होता 3 धावा खर्च करून गेल्या होत्या. आता बघूया आपल्या संघासाठी कशा प्रकारे फलंदाजी करतोय. ज्या वेळेला आपल्या संघाची गरज आहे त्यावेळेला आपल्या संघासाठी काय करतोय. दुसऱ्या चेंडू पुण्याचा मार्गस्थ उत्कर्ष पाटील ऑन स्ट्राईक. आता मात्र फटका सुचवायचा प्रयत्न होता. पहिला चेंडू आक्रमण करायचा प्रयत्न होता उत्कर्षचा, पण आता मात्र येतो डॉट चेंडू. धावसंख्या विचार केले 7 या धावसंख्या स्थिर होत आहे. येणारा चेंडूचा तिसरा 2 चेंडू खेळ संपला. येणारा चेंडू हा तिसरा. पुन्हा एकदा उत्कर्षवरील फटका सजवलाय. बॉल काय अफलातून फटका सजवला. येतोय डाऊन द ग्राउंड, नो चान्स इन टू द गॅप. येतोय उत्कर्ष बॅटतून क्लासिकल चौकार. रिप्लेमध्ये काय अफलातून फटका. 1 बाउन्स 2 बाउन्स आणि सी मार रेषे पार द चौकार. धावसंख्या 4ने फ्लाय दिली 11 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा चौथा चेंडू मार्गस्थ. चला स्पीडअप करायचा टायमर ऑन आहे, लक्षात असू द्या. आता मात्र फटका फसला. उत्कर्षला पाठवून दिला तंबूच्या आसऱ्याला. नक्कीच डखर बॅट आपटली. हा फटका मी खेळला नव्हता पाहिजे होता. ज्या वेळेला आपल्या संघासाठी गरज होते त्यावेळेला हा फटका खेळणं चुकीचं असतं. आता मात्र निराश असेल स्वतःवर आणि उत्कर्ष जागेतून नवीन फलंदाज अर्थात विशाल. नाही स्टॉप केलाय. चेंडूचा विचार केला. 4 चेंडू काही संपला. येणार चेंडू सुद्धा 5वा. पुन्हा एकदा 11 धावा ऑन दी स्कोर. 5वा चेंडू मार्गस्थ. नवीन फलंदाज विशाल. आता मात्र इथेच वाईटची अपील केली होती. यस, थर्ड अंपायरकडे गेलात का. ओके. यस, वाईट चेंडू. अंपायर दर्शवता रिव्ह्यू सगळं पुरेपूर उपयोग केला मात्र विशालने. ज्या वेळेला गरज होती विशालला स्वतःवर विश्वास होता. हा वाईट चेंडू आहे आणि याच कारणाने रिव्ह्यू थर्ड अंपायरकडे गेले आणि थर्ड अंपायरचा इशारा देखील आला वाईट चेंडू. धावसंख्या 1ने फ्लाय झाली आणि ती पोचली मात्र 12 या धावसंख्येवर. 4 चेंडू 12 धावा. 5वा चेंडू पुणे एकदा मार्गस्थ विशाल ऑन दी स्कोर्ट. जरा टाइमपास सुरू आहे, लक्षात असू द्या. आता मात्र फटका फसला विशालचा आणि झेल बाद विशालला पाठवून दिलं तंबूच्या आसऱ्याला. नवीन फलंदाज येतोय तन्मय. चला स्पीडअप करायचं आहे. जर बघितलं तर 4 मिनिटांमध्ये आपल्याला अजून देखील एक षटक टाकायचं आहे. चला स्पीडअप करायचं आहे. 4 मिनिटांमध्ये आपल्याला एक षटक टाकायचं आहे. नवीन फलंदाज येतो तन्मय. आता मध्ये ह्याच फटका सजवला. छत्राच्या नाहीत येणार होण्याची दाट शक्यता. तो परत एक धावा परिपूर्ण होणार. 1 धावाने धावसंख्या सरसावेल आणि ते पोचेल मात्र 13 धावा ऑन दी स्कोर 2 षटकानंतर. त्याला स्पीडअप करायचं आहे. 3 मिनिटांमध्ये एक षटक परिपूर्ण करायचं. लक्षात असू द्या, 3 मिनिटांमध्ये एक षटक पूर्ण करायचं आहे. 2 षटकांकडे धावसंख्या विचार केला त्या पोचतात मात्र 13 या धावसंख्येवर 3 विकेट्सच्या मोबाईल्यात. आता समीकरण असेल 12 चेंडू आणि 20 धावांची गरज. 12 मध्ये बनवायचे तर 20. काय घडतंय काय बिघडतंय बोलूया मैदानाच्या आतमध्ये.
आता पुढला चेंडू आक्रमण केलंय तन्मय नाही काय घडतंय पण आता मात्र तोपर्यंत एक धाव परिपूर्ण होणार. एक धावेने धावसंख्या सरसावेल आणि ती पोहोचेल 14 या धावसंख्येवर. एक चेंडू 14 धावा ऑन दी स्कोर. येणार चेंडू दुसरा ऑन साईडला हर्षद. आता मात्र याच फटका चाललाय डाऊन द ग्राउंड कार्पेटला रोल करत येतोय. चौकार येतोय चौकार. काय अफलातून फटका सजवला. अफलातून चला 2 मिनिटं बाकी आहेत. उर्वरित 2 मिनिटामध्ये आपल्याला उर्वरित चेंडू टाकायचं. लक्षात असू द्या 2 मिनिटामध्ये 4 चेंडू टाकायचा. स्पीडअप करायचा आहे. तिसरा चेंडू पुढच्या मार्गाचा धावसंख्या विचार केला ते म्हणजे 18 या धावसंख्येवर. आता फटका सजवलाय बाहेर चेंडू मॅचच्याकडून पायावर चेंडू आदळतोय तोपर्यंत एक धाव फेरी पूर्ण होणार. एक धावेने धावसंख्या सरसावेल आणि ती पोचेल मात्र 19 या धावसंख्येवर. आता समीकरण 9 मध्ये 14ची गरज. समीकरण आहे 9 चेंडू आणि 14ची गरज. 3 चेंडूचा खेळायचा आपला उर्वरित चेंडू असते 3 14 चेंडू असेल तर मार्ग असतं. धावसंख्या विचार करायचा 19 या धावसंख्येवर. 3 गडीच्या मोबदल्यात आता मात्र यस वाईट चेंडू अंपायर दर्शविताना धावसंख्या 1 फ्लाय ती बसेल 20 या धावसंख्येवर. आता मला समीकरण 9 मध्ये 13ची गरज. यास फटका चाललाय डाऊन डी ग्राउंड येतो तन्मयच्या बॅटतून. सी मार रेषे पार येतो चौकार. रिप्ले मध्ये जर बघितला तर अगदी सुंदर फटका सजवला आणि या 4 धावसंख्या सरसावली आणि ती पोचली मात्र 24 या धावसंख्येवर. चला 1 मिनिटामध्ये 2 चेंडू टाकायचे. लक्षात असू द्या 1 मिनिटामध्ये 2 चेंडू टाकायचे. लक्षात असू द्या. चला आता मात्र यस कट करण्याचा प्रयत्न होता तन्मयचा मात्र. आता मात्र येतोय डॉट स्थिरावतो चेंडू. आता मात्र 7 मध्ये गरज आहे 9ची. 30 सेकंदामध्ये 1 चेंडू टाकायचा आहे. चला स्पीडअप करायचं. लक्षात द्या. चला आता मात्र यस पुन्हा बॅट करायचा प्रयत्न. तन्मयला काही समजत नाही. मात्र सिंगल करण्याचा प्रयत्न होता पण आता मात्र येतोय डॉट चेंडू. आता मला समजा 6 मध्ये 9ची गरज. 3 षटकाचा खेळ संपला. 3 षटका करत धावसंख्या विचार करता 24 या धावसंख्येवर. 3 विकेटच्या मुंबईत आता 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. सर विकेटचा विचार केला तर एस डी विनर संघाचे गेले 4 विकेट आणि आईबावडी दसरा संघाचे गेले 3 विकेट. जर आपण जर बघितलं एस डी विनर संघाचे गेल्यात 4 विकेट आणि आईबावडी दसरा संघाचे गेल्या 3 विकेट. आता मध्ये 6 मध्ये 9ची गरज. 6 चेंडू 9ची गरज. काय घडतंय काय बिघडतंय होली या मैदानाच्या आतमध्ये. चौथा चेंडू रुपेश ऑन स्ट्राईक हर्षद. फटका तर सजवलाय. बॉल चाललाय डाऊन द ग्राउंड येतो सीमा रेषे पार येतो चौकार. रिप्ले मध्ये जर बघितलं तर अफलातून फटका. नो चान्स आणि सीमा रेषे पार येतो चौकार. धावसंख्या 4 ने फ्लाय झाली आणि ती पोचली मात्र 28 या धावसंख्येवर. काही अफरातून फटका सजवला तर स्पीडअप करायचं. लक्षात तुझं. चला आता मात्र 5 चेंडू 5ची गरज. 5 चेंडू म्हणायचं 5 धाबा. चेंडू पुन्हा एकदा फटका तर सजवलाय. बॉल चाललाय सी मार रेषे पार येतोय चौकार. काय फटका सजवला. आता 2 चेंडू बघा हर्षद भोईरने अख्खा मॅचचा सामनाचा उलटा पाल करून टाकला. जिकडे मात्र जर बघितलं तर 6 मध्ये 9ची गरज होती पण जिकडे हर्षद भोईर सांगाल मी तिकडे आहे तिकडे खंबीर आहे. मी आपल्या संघासाठी 2 चौकार लागवले. आता 4 मध्ये 1ची गरज.
अफलातून मॅच मध्ये रंगत आली. हर्षद भोईर आपल्या संघासाठी खंबीरपणे उभे राहिले आणि याचं उत्तम उदाहरण आपल्या संघासाठी मनात अंतःकरणापासून खेळणं हा तितकंच गरजेचं असतं आणि हर्षद भोईरने काही फटका सुचवले होते अफलातून. आता मग 4 मध्ये बनवायचा 1 घडतोय काय. यस आता मात्र नो चेंडू आणि विजयाचा संघनाश टुकला म्हणजे आई भवानी धनसर संघाने. जिकडे मात्र बॅक टू डगआउटला कुठेतरी आई भवानी धनसर संघ गेला होता पण तिकडे हर्षद भोईर